दंडवत हो. पूर्वार्ध लीळा चरित्र, लीळा क्रमांक 32. विवाहो स्वीकारू म्हणजे लग्न सोहळा स्वीकार करणे. स्वामींनी लग्न सोहळा स्वीकार केला. मायेसा ही जे हेड उरे ते गावीचे व्यवहारे घेती, ऐसा एक व्यवहारे घोडे घे वय आला. तर मागच्या सांगितलेल्या लीलेमध्ये गावाचा राजा प्रधान यांनी सर्वांनी आपापले घोडे विकत घेतले आणि मग बाहेरच्या गावचा एक व्यापारी तो घोडे खरेदी करायसाठी आला. तेही गोसावी आते देखिले. आल्याबरोबर त्यांनी स्वामींना पाहिलं. गोसावी अंते सौंदर्य लावण्य बर्वेपण चातुर्यन कुसळता हातासन देखोनी तोखले आणि गोसावी यांशी दंडवत घातले. तो आला, त्यानं गोसाव्यांचं सौंदर्य, शरीर, सृष्टी, ती 32 लक्षणे मूर्तीची लावण्य आहे, दीपमान आहे. जसं चंद्राचा प्रकाश पडते, सूर्याचं किरण पडते, त्याप्रमाणे यांच्या शरीरामधून पूर्ण प्रकाश बाहेर पडत आहे. बर्वेपण म्हणजे त्याच्यात कोणताही अयब असा नाही की प्रत्येक किसम त्या सर्वच आहे की कोणी ही व्यक्ती अशी आहे, कोणती म्हणून 32 लक्षणी मूर्ती पूर्ण. चातुर्यता, कुशळता, मग त्यांचं चतुरही. कुशळता म्हणजे त्यांचं कामात करायची प्रवृत्ती, हे सर्व पाहून हातासन देखोनी तोखले आणि गोसावी यांशी दंडवत घातले. हे त्यांना पाहिल्याबरोबर तो खूप संतुष्ट झाला. संतुष्ट झाल्यानंतर स्वामींजवळ आला आणि मा गोसावी अंते विनविले, दंडवत घातले, श्रीचरणास लागला आणि त्यांना विनंती केली. जी जी माते कन्या रत्न एक असे जी, मी तिया कारणे पायी कापडे बांधोनी बहुत दिसी हिंडन रोजी. मला एक सुंदर अशी कन्या आहे, तिला वर पायासाठी, तिचं लग्न करायचं, तिला मुलगा पायासाठी मी पायाला चिंध्या बांधून खूप घरोघरी दारोदारी देशोदेशी फिरलो, पण परी ती जोगी वरू कवनी ठाई नाही जी. पण तिच्या लायकीचा वर जो आहे, पूर्ण देशोदेशी फिरलो, पायात चिंध्या बांधून कपड्याला फिरलो, पण अजून मला तिच्या लायकीचा वर कोणी काही भेटला नाही. गोसावी होती तर ते माझे कन्यारत्न स्वीकारावे जी. मग तो म्हणाला, माझ्या मुलीला असा वर दुसरा कोणी भेटला नाही, आता तुम्ही मला दिसले तर तुम्ही माझ्या मुलीला स्वीकार करा आणि माझ्या मुलीशी तुम्ही लग्न करा. आपुली दासी करावी जी, तिच्याशी लग्न करा आणि तुमची दासी तिला तुम्ही बनून घ्या. सर्वज्ञ म्हणितले यांशी जाती कुळ नाही. सर्वज्ञ म्हणाले, आमचा जात कुळ वगैरे काही आम्हाला काही मालूम नाही. तीही म्हणितले गोसावी ईश्वरू, गोसावी यांचा ठाई काही जाती कुळ पाहावे लागत असे. तो म्हणाला, तुम्ही साक्षात ईश्वरी अवतारात देव आहेत, तुमचं जात कुळ भेद काय कसं आम्हाला पाहायची काही आवश्यकता नाही. तुम्ही जे आहे ते सर्वज्ञ आहात, त्याच्यामुळे तुमचं जात कुळ वगैरे आम्हाला पाहायची काही आवश्यकता नाही. ईश्वराशी काही जाती कुळ असे, देवाला काही जात भेद भात ईश्वर काही म्हणजे कुळ दैवत असं काही आहे काय? काही नाही आहे. गोसावी यांची जाती आणि गोसावी कुळ, गोसावी अकुळनाथाचा नाथ. तर तुम्ही स्वामीजी आहात, तुम्हाला जात भेद काही कसं काही आवश्यकता नाही आहे. तुम्ही तर अकुळनाथाचा नाथ, तुम्ही सर्व याचे रक्षक आहे. तुम्ही आम्हा सर्वांचे रक्षक आहे आणि तुमची जात भेद भात कुळ आम्ही कसं विचारा, आम्हाला ते आवश्यकता नाही. सर्वज्ञ म्हणितले तरी येथ खुंटू दावे नाही. मग सर्वज्ञ म्हणाले, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण आम्हाला घरदार नाही, काहीच नाही, कसंच नाही. तीही म्हणितले तेही गोसावी यांची जी जी, काहीची
वीत नाही. तीही म्हणितले. मग तो म्हणाला बा काही हरकत नाही, आम्हाला सर्वच काही चालते, तरी अशी कराव्या, तरी बी मला मुलगी तुम्हालाच द्यायची. मग त्याच्यावर सर्वज्ञ म्हणते, सर्वज्ञ म्हणितले काहीची भीत नाही. वित्त म्हणजे धन दौलत द्रव्य. वित्त म्हणजे जसं आपण म्हणतो का वित्तमंत्री, तसं वित्त म्हणजे धन द्रव्य दौलत हे आमच्याकडे काहीच नाही. तीही म्हणितले दोही कडून वऱ्हाड आंब्याची करू. तर तो हिळाऊ म्हणाला, म्हणजे घोड्याचा व्यापारी म्हणाला, तुम्ही चिंता न करा, तुमच्या जो धन दौलत पैसा काही नाही ना, आम्हाला तुमच्या धन दौलत पैशाची आवश्यकता नाही. पोरीकडचा आणि पोराकडचा दोन्ही खर्च जो आहे तो मी एकटाच करीन, तुम्हाला टेन्शन घ्यायची आवश्यकता नाही. तव गे हे डाऊ बेठेले तीही म्हणितले जी जी तुले धनवीन. आमते ते असे आमचे ते गोसावी यांचे नव्हे, ते आम्ही अवघे आम्ही करूजी. मग ते घोड्याचे जे व्यापारी होते सर्व जमा झाले एका ठिकाणी. आणि ते अशी कशी गोष्ट असते म्हणे, दोन्ही बाजू तुम्ही करसान, सर्व करसान, स्वामी लग्न करायला तयार झाले, दोन्ही बाजू तुम्ही करून राहिले, ते ना जमे म्हणे. आता यायले मुनाफे खूप होईल होते ना, याने 500 रुपयाचा घोडा 1,500 विकला होता ना. तर हे जे धन दौलत आम्ही जे कमवलं म्हणे हे कोणाचं आहे म्हणे, हे स्वामींचंच आहे म्हणे. त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन ना घ्या, मुलाकडचा जो खर्च आहे आम्ही सर्व करू. मुलाकडचा खर्वा म्हणजे नरदेवाकडचा स्वामीकडचा खर्च आम्ही सर्व करू. गोसावी विवो अंगी करू, मा द्रव्य लागेल ते आम्हीची वेचुनी. तर सर्वज्ञ लग्न करून राहिले, त्यांच्या लग्नामध्ये जो काही वधू पक्षा वर पक्षाकडचा जो काही खर्च येईल तो सर्व आम्ही करू. तुम्ही फक्त वधू पक्षाचा नवरीकडचा खर्च तुम्ही करा, नरदेवाकडचा पूर्ण खर्च आम्ही करू. मग गोसावी मानिले. हे गोष्ट ऐकून सर्वज्ञ तयार झाले. ठीक आहे, मग तुम्ही म्हणता तसं. सर्वज्ञ म्हणितले नायको येत सगळे असे तो, येत यासी जाती कुळ असे तो, हे लाड सामक. मग स्वामी म्हणाले नायक हो, येथ सकळे असे हो, येथ एक याची जाती कुळ असे हो. आम्ही जे इथं बसलो आहे आम्हाला जातबी आहे, कुळबी आहे, सर्वच आमच्याकडे आहे. तुम्ही त्याची चिंता करू नका. कोणा जर विचारलं तर कोण्या जातीचा कोण्या कुळाचा काय कसं, हे सर्व आमच्याकडे आहे. हे लाड सामक ऐशी शाखा सांगितली. हे लाड सामक म्हणजे हे सर्व सविस्तर सांगितल्यानंतर ऐशी शाखा सांगितली म्हणजे शाखा. प्रत्येक जातीमध्ये 12.5 जाती असतात ना, जातीमध्ये 12.5 पोट शाखा असतात. तर तशी स्वामींची कोणती शाखा आहे ते स्वामींनी त्यांना सविस्तर सांगितले. आम्ही अमुक पंथाचे आहे, हे आहे ते असं, आमचं कुलदैवत हे आहे, गोत्र हे आहे, आणि आमची शाखा आमच्या प्रत्येक जातीमध्ये 12.5 शाखा असतात की नाही, 12 शाखा असतात. तर त्या तशाप्रमाणे स्वामींनी सांगितलं सर्व, त्यांना आपली शाखा वगैरे सर्व समजून सांगितली. तरी प्रमाण झाले सर्वज्ञ म्हणितले, येथ सगळे असे तो नायको, पाहती तव बर्वे घाटीत असे, मग तेने व्यवहारे वरून विनविले. मग तो सर्व पोरीनं सर्व तयार झाला. मुलीचा बाप म्हणे तुम्ही जे म्हणता हे सर्वस्व पूर्व दिशा आम्हाला सर्व मंजूर आहे. मग स्वामी म्हणाले मग काही हरकत नाही, मग तुम्हाला जर मंजूर आहे, तुमचा खर्च तुम्ही करून राहिले, माझ्या खर्च हे करून राहिले, मग आता लग्न ठरलं. मग तेने व्यवहारीने विनविले. सर्व ठराव झाला, सर्व झालं. त्याच्यानंतर तो मुलीचा बाप आणखी त्यानं विनंती केली, स्वामींना विनंती केली. जी जी माते गोत्री जे बहुत कुटुंब असे, स्त्रिया माणुसे येथ येओ नाहीये, तरी ते कुटुंब
वरू देखावा तरी गोसावी ते अशी दर्शन द्यावेजी. तो म्हणाला माझा परिवार खूप मोठा आहे, माझं कुटुंब मोठं आहे, काका चुलते पुतणे बाया परिवार सर्व आहे, आणि तो सर्वाचा सर्व परिवार इथं काही येऊ शकत नाही. पण त्यांची अशी इच्छा राहील तरी ते कुटुंब वरू देखावा. त्या सर्व कुटुंबाचा बाया घ्या माणसं म्हातारे कुतारे असतील नसतील त्यांचं सर्वांची इच्छा अशी आहे की वर कसा आहे तो आम्ही पाहायला पाहिजे. पण नरदेव कोण आहे काय आहे कसं आहे, आणि ते सर्व मंडळी इथं येऊ शकत नाही, सर्व मंडळी इथं येऊ शकत नाही. तरी गोसावी त्याशी दर्शन द्यावेजी. तर तुम्ही स्वतः चालून त्यांना दर्शन द्या, तुम्ही स्वतः चालून माझ्या इथं जाऊन त्यांना दर्शन द्या. गोसावी विनंती स्वीकारिली. स्वामींनी त्यांची विनंती स्वीकार केली. ठीक आहे, काही हरकत नाही, आम्ही तुमच्यासोबत तुमच्या गावाला तुमच्या घरी येतो. मग गोसावी अंते हेडाऊची श्रृंगारिले. मग गोसावी हेडाऊ वासी दांडी बैसोनी तेथे विजय केले. मग ते घोड्याचे बाकीचे दलालक होते त्यांनी स्वामींचा साज शृंगार केला, मस्त नटून तटून स्वामींना पूर्ण सजवलं, आणि सजवल्यानंतर पालखीत बसवलं. हेडाऊ सहित दांडिये बैसोनी तेथे विजय केले. मग ते घोड्याचे व्यापारी जे होते सर्व ज्यांनी पालखी भरवली, स्वामींना सर्व सजवलं, आणि सजून धजून सर्व नरदेव त्यांच्या घरी पोरगा दाखवायला नेला. आपल्या भाषेत विजय केले. ती अवघीची पहावे आली, तीही अवघाची गोसावी अंते देखोनी म्हणितले हे गोसावीचे या तडवे सारखी नव्हे हे सदैव हो. या आपुले दैव काढून घेतले. तिच्या परिवारातले म्हातारे कुतारे बाया माणसं पोरं सोरं यांनी पाहिलं आणि ते आश्चर्यचकित झाले. ते काय म्हणतात, हे काय आहे, आपली जी पोरगी आहे, आपली पोरगी याच्या तळपायाची बी बरोबरी करू शकत नाही, आपली पोरगी यांच्या तडवे यासारखे नव्हे. म्हणजे गोसावी यांच्या तळपायासारखी बी नाही, त्यांची तळपायाची सुद्धा बरोबर हे करू शकत नाही. हे सदैव हो. हे भाग्यवान पोरगी आहे, हिचं भाग्य कसं उदयाला आलं की कशी भाग्यवान पोरगी आहे की असा वरीला भेटून राहिला. या आपुले दैव काढून घेतले. ते जन्मजात जशी काही तिचं आपलं भाग्य, आपलं जे आहे आपण म्हणतो दैव का मग का मा तकदीर, मग तसं तिचं भाग्य तकदीर जसे काही वरून ते देवाजवळ लिहून आणलं तिनं, उज्ज्वल भविष्य होणार म्हणून अशी ते पोरगी निघाली. या आपुले दैव काढून घेतले. म्हणजे जसं काही आपलं दैव जे आहे भाग्य तिनं तिथून वरून जन्म आली त्यावेळेस लिहूनच आणलं. एक वंद ऐसे झाले जे हा वरू होय विवाहो प्रवर्तला. हे सर्व पाहुणे एक वंद म्हणजे सर्वानुमते, सर्वांनी ठरवलं की काही हरकत नाही, हा वर आम्हाला सर्वांना पसंत आहे. मग त्याच्यानंतर विवाहो प्रवर्तला म्हणजे लग्नाची तारीख तय झाली, लग्न ठरलं, आता फायनल झालं, बिलकुल पोरगा पोरगी पाहिले सर्व झालं, फायनल झालं. सर्वज्ञे म्हणितले बाई व्यवहारीची वासना ऐशेजी येतोनी कडू तो आम्हीची करूनी. आणि हेडाऊ ऐसे म्हणती जे गोसावी यांचा कडू तो आम्ही करूनी. मग सर्वज्ञ म्हणाले मुलीच्या वडिलांना, नियमाप्रमाणे मुलीकडचा जो खर्च आहे तो तुम्ही सर्व करा, आणि माझ्यासोबतचे जे हे जे माझा जो परिवार आहे, हे घोड्याचे व्यापारी, हा माझ्याकडचा व्यापार जो खर्च आहे तो हे करतील. हेडाऊची गोसावी यांची राणीये कारणे अलंकार भूषणे केली. हे जे घोड्यावाले व्यापारी होते पूर्ण, यांनी पूर्ण नवरीचा साज श्रृंगार अलंकार भूषणे साड्याची साखळी या
साडीवर जे साखळी लावतात ते साखळी घेतली, अवघेची केले, मग व्यवहारिणी आपुला कडू केला. मग यांनी काय केलं, सर्व नवरीचा जो साज शिंगार, दाग दागिने अलंकार सर्व यांनी घेतले. कोणी? व्यापाऱ्यांनी. स्वामीकडचं म्हणजे नवरीचा पुरं खर्च यांनी केला. कपडे लत्ते दाग दागिने अलंकार सर्व घेतलं. आणि गोसावी यांचा कडू तो हेडाऊ केला. मग गोसावी यांते विवाह स्वीकारिला. पोरीच्या बापानं पोरीचं खर्च सर्व केलं, अशिन नशीन ते म्हणजे जे काही घ्यायचं असते ते सर्व केलं. त्याच्यानंतर गोंधुळीचे लग्न झाले. गोंधुळीचे म्हणजे हा एकच शब्द असा आहे. गोसावी विवाह स्वीकारिला म्हणजे सर्वज्ञांनी लग्न समारंभ स्वीकार केला. मग लग्न लागलं, तर ते लग्न कसं लागलं? गोंधुळीचे लग्न झाले. गोंधुळीचे लग्न झाले म्हणजे गोंधुळी म्हणजे भीमक राजा जो होता, रुक्मिणीचा बाप, तर भीमक राजानं ज्या प्रकारे आपल्या रुक्मिणी स्वयंवर केलं आणि रुक्मिणीचं लग्न ज्याप्रमाणे लावलं त्याप्रमाणे हा लग्न सोहळा पूर्ण पार पडला. भीमक राजा म्हणजे रुक्मिणीचा बाप. तर रुक्मिणी स्वयंवर ज्या टाईमला झालं, रुक्मिणीचं जसं लग्न पार पडलं त्याप्रमाणे पूर्ण साज शिंगार सोहळा जसा भगवान श्रीकृष्णाचं त्यावेळेस ते रुक्मिणी झालं होतं त्यावेळेस तसं पूर्ण लग्न सोहळा पार पडला. भीमके जो सोहळा केला तैसाची येतही झाला. मग ज्याप्रमाणे त्या भीमक राजाने केला होता सोहळा त्याप्रमाणे इथं पूर्ण लग्नाचा सोहळा पार पडला. मग हेडाऊ गोसावी अंते विनविले, जी जी दांडी करू. मग गोसावी आणि गोसावी यांची राणी असे गोसावी आमच्या देशाचे विजय करावे जी. मग हे घोड्याचे दलाल जे होते यांनी स्वामींना विनंती केली की बा आता आम्ही पालखी काढतो आणि गोसावी आणि त्यांची राणी यांना दोघांना पालखीत बसू आणि आम्ही आपल्या देशात तुम्हाला घेऊन जाऊ. वरात बिद्या होईल की नाही? गोसावी आणि गोसावी राणी म्हणजे गोसावी आणि त्यांची गोसाव्यांची राणी म्हणजे नरदेव नवरी यांना दोघांना आता पालखीत बसवायचं आणि आमच्या देशात घेऊन जायचं. व्यवहार्याची वासना ऐशी जे गोसावी इथची राहावे तवा गोसावी यांची ते उते बीजे करावे जी प्रवृत्ती नाही. आणि नवरीचा बाप जो होता त्याचं म्हणणं होतं की हे गेले नाही पाहिजे, हे इथं माझ्याच इथं राहिले पाहिजे. मग त्यांची असं मनोवृत्ती होती, त्यांना दर्शवली की बा तुम्ही म्हणता पण माझं म्हणणं असं आहे की तुम्ही काही जाऊ नका, तुम्ही इथंच राहा. कारण त्याला एकुलती एक पोरगी होती, खूप रूप सुंदरी पोरगी होती. एकुलती एक पोरगी, तिनं कधी ऊन हवा पाणी काही पाहिलेलं नाही. मग घेऊन जातील काय कसं, मग त्याच्यापेक्षा तुम्ही इथंच मुक्कामी राहा. सर्वज्ञे म्हणितले आता हे इथं राहिलं तेवते नाहीये. मग सर्वज्ञ त्या म्हणाले हेडाऊ लोकांना मग दलालांना की बा आता ती इथंच राहील आणि मी बी इथंच राहतो, मी तुमच्यासोबत काही येत नाही. स्वामी बोलले हो. मग हेडावीची गोसावी अंते विनविले, जीजी आम्हासी बहुत दिस लागले, आमचे कुटुंबे वाट पाहते असती, तरी आम्ही आपुल्या देशाशी जाओ जी. मग ते म्हणाले स्वामी राया आम्ही घरून निघून खूप वाट झाली, आमचे बायको पोरं सोरं कुटुंब आमची खूप वाट पाहत असतील की आम्ही यावेळेस खूप लेट झालो, एवढं लेट काही होत नाही. मग आता तुम्ही जर ठरवलं की यायचं नाही, तुम्ही जर इथं मुक्काम करता तर मग आम्हाला परवानगी तुम्ही द्या. आम्ही आमच्या देशावर आता आमच्या कुटुंब परिवार आमची वाट पाहून राहिला. सर्वज्ञे म्हणितले जा हे इथं असेल. मग सर्वज्ञ म्हणे काही हरकत नाही, तुम्ही बिंदास चालले जा, आम्ही इथंच थांबतो.
मग गोसावी ती अशी अनुज्ञा दिली. मग स्वामींनी त्यांना परवानगी दिली. त्यांनी जी विनंती केली स्वामींनी त्यांना परवानगी दिली की तुम्ही आता जा, कुशल मंगल निघा. मग ते आपल्या देशाशी निघाले. सर्वज्ञांनी परवानगी दिल्यानंतर ते आपल्या वरंगल देशाला, तेलंग देशाला जायसाठी परत निघाले. गोसावी अंशी उपरी वरी अवस्थान झाले. त्या हेळावचं जे घर होतं त्याचा वरचा मजला होता. आता वरचा मजला म्हणजे आजकाल स्लॅबचे घर आहे, त्या टाईमला तसं नव्हतं ना. खाली हे राहायचं आणि लाकडाचं राहायचं वरचं, आणि वरचा मजला राहायचा सागवानचं पुरं. तर त्याप्रमाणे वरचा जो भाग होता त्या वरच्या भागामध्ये स्वामींची व्यवस्था केली. गोसावी उपरे वरी अवस्थान झाले. त्या वरच्या मजल्यावर स्वामींचं मुक्काम झालं. मग ते व्यवहारे भले तेही गोसावी अंते पुसो पुसो करीत काही वाई बाहिरिलियाकडून वस्तू ये माते व्यवहारे ते वस्तू घेत ते गोसावी अंते पुसती. मग त्या मुलीचे वडील जे होते, कोणताही व्यवहार जर करायचा असला, कोणती वस्तू जर घ्यायची असली तर यांना विचारपूस करून यांची परवानगी घेऊनच व्यवहार करे. का हो स्वामी हे मी घेऊ का? हो घ्या. हा व्यवहार करू काय? करा. तो करू काय? नका करा. त्याप्रमाणे प्रत्येक जो बी व्यवहार त्यांना करायचा तो व्यवहार सर्वज्ञांना पहिले विचारायचं, नंतर व्यवहार करायचा. मग गोसावी घे या म्हणती तरी घेती, गोसावी नको म्हणती तरी नेगती. स्वामींनी सांगलं हो करा तुम्ही व्यवहार. का हो मला हे शेती घ्यायची, घेऊन टाका. मला हे घोडे घ्यायचे, घेऊन टाका. मला ते प्रॉपर्टी घेऊन टाका. तर स्वामींना घेऊन घ्या म्हटलं तर तो बिनधास्त तो व्यवहार करत होते. गोसावी नको म्हणती ते तरी नेगती. मग त्यांनी डिमांड केली की बा ते असं आहे, मला हा व्यवहार करायचा, हे घ्यायचं ते घ्यायचं. गोसावी म्हणजे हे तुम्ही घेऊ नका. किती चांगलं तुम्ही घेऊ नका. मग तो गोसावी यांचा मान ठेवत जाय. आणि ते किती अर्जन असलं, किती फुकाचं जरी सोन्याची काळी असली तर स्वामींनी नाही म्हटलं तर तो ते व्यवहार करत नव्हता. मा गोसावी घे या म्हणती ती वस्तू पाठी थोरू लाभू होती. जो लाभू हो देखे गोसावी नको म्हणती ते वस्तू आणि की घेती. ती वस्तू पाठी घे वैशी हानी ते हानी देखे. ऐसे भलते गोसावी अंते पुसो पुसो करीती. तरी मनात त्याच्या कधी कधी असं वाटे स्वामींना हे चांगलं घ्यायचं, आपण घेऊन टाकायचं. ज्यांनी परवानगी दिली ते घ्यायचं. त्याला दुप्पट तिप्पट लाभ होत होता त्या व्यवहारात. आणि एखादं काही असं वाटतं त्याला असं वाटतं हे तर आपलं चांगलं आहे, जवळचं आहे. स्वामी नाही म्हणतात तरी तो काय करे, तो व्यवहार करून टाके, तो व्यवहार करे. गोसावी नको म्हणती ते वस्तू आणि की घेती. स्वामींनी नाही म्हटलं तरी तो ते काम करत जाईल. ती ये वस्तू पाठी ते याची हानी ये ते हानी देखे. स्वामींनी नाही म्हटलं हे करू नको, त्यानं आगाऊपणा केला आणि त्यानं जर केलं तर त्याची टोपली गोल झाली, त्याला त्याच्यात खूप नुकसान होईल. त्याच्यात खूप नुकसान होत जाईल. मग तो नुकसान झालं तो विचार करे, डोक्याला हात ठेवून बसे की मी न काय केलं. स्वामीनं सांगितलं हे घ्या, मी गेलं तर मला 10ची वस्तू 50मध्ये विकली, आणि हे मला असं वाटलं 2 रुपयाची वस्तू 50मध्ये विकीन. मी 2 रुपयात भेटली, सस्ती म्हणून घेतली. स्वामींनी नाही म्हटल्यावर मी घेतली. तर ते मा बुळासहित चेक झालं. मा त्यात नुकसान खूप झालं. म्हणजे जेवढी कमाई होती ते मी त्याच्यात गेली. आमोगी कमाई जामोमे, जामोगी कमाई आमोमे. ऐसे भलते गोसावी आणि ते पुसो पुसो करीती. मग तेव्हापासून त्याला ठोकर लागली. मग तो प्रत्येक काम स्वामींना विचारपूस केल्याशिवाय कधीही करत नव्हता. ऐसे ते या व्यवहारे असे बहुत द्रव्य झाले. असं करून मग ज्यावेळेस तो स्वामींचंच ऐकू लागला तर तो मस्त खूप धनवान झाला. त्याच्याकडे धन दौलत खूप जमा झाली. मस्त बलाढ्य श्रीमंत झाला तो. ऐसा असता एकू दिसू गोसावी आणि गोसावी यांची राणी उपरे वरी बैसोनी दोघे सारी खेळत असती.
जसे आजचे अलग अलग खेळ आहेत. तर त्या टाईमला चौरस होता. त्याला जसं महाभारतात दाखवलं, कोणता गेम होता तो? चौसरच होता ना. तर तसा स्वामींच्या वेळेस जो गेम होता, त्या गेमचं नाव होतं सारीपाठ. साडीपाठ म्हणजे आता आपण नाही जाणू शकत तो, असं जसं चौसर आहे, कवडे आहे, सापशिडी आहे, तुमचा चव्वा अष्ट आहे, तशाच किसमचा तो एक सारीपाठ म्हणून तो एक खेळ होता. गोसावी यांची राणी उपरेवरी बैसोनी, दोघे सारी खेळत असती. तर स्वामी आणि ती राणी हे दोघं वरच्या मजल्यावर बसून तो सारीपाठ जो गेम होता, खेळ होता, ते खेळ खेळत होते. तव अवधूत एक महात्मा अन्य मार्गी, संसारे विन पाठो मोरा झाला ऐसा. तर स्वामींनी त्या वरच्या मजल्यावरून पाहिलं की एक संन्यासी अन्य मार्गी, अवधूत मार्गी, म्हणजे तव अवधूत एक म्हणजे एक महात्मा, अवधूत मार्गी एक संन्यासी महात्मा अन्य मार्गाचा होता तो. संसारेशी पाठो मोरा झाला ऐसा, मागा जात देखिला. स्वामींनी वरून पाहिलं की एक भिक्षुक संन्यासी माणूस आहे. तो माणूस आपल्या संसाराला थकून त्या संसाराला वीट आला म्हणून पूर्ण त्याग करून तो रस्त्यानं जाऊन राहिला. हे स्वामींनी वरून पाहिलं. काय? तव अवधूत एको महात्मा अन्य मार्गी, संसारेशी पाठी मोरे झाला ऐसा, मार्गे जात होता. मग त्यांना संसार विंसार सर्व त्याच्यात तो परेशान झाला. ते पाठी मोरे मग ते सर्व पाठीच्या मागे सोडलं आणि एकटाच आपला रस्त्यानं जायला निघाला. ते स्वामींनी वरून पाहिलं वरच्या मजल्यातून. आणि सर्वज्ञ म्हणितले. त्या टाईमले स्वामी म्हणतात, काय म्हणतात? आता येतो नी ऐसी या होई जेल, म्हणून ते याकडे ऐसा श्री करुणी दाखविले. जी जी गोसावी कैसे ऐसे होती, ऐसे ऐकोनी मूर्छी येऊनी धडकरी पडली. ते काही हे काही. तर स्वामींना त्यांना पाहिलं आणि राणीला म्हणतात, हे बघा, तो जसा संन्यासी रस्त्यानं फिरून राहिला, चालला, आतापासून म्हणजे इथून त्याप्रमाणेच होईल. तो जसा चालला तसंच आम्ही करू, त्याप्रमाणेच असं होईल. म्हणून ते याकडे ऐसा श्री करुणी दाखविले. त्यांनी असं म्हणून आपलं बोट त्यांच्याकडे दाखवलं, त्या संन्याशाकडे, की तो संन्यासी तसा चालला तसा इथून माझंही तसंच होईल. जी जी गोसावी कैसे ऐसे होती. मग ते म्हणते, असं कसं होईल? म्हणते स्वामी, असं कसं होईल? तुम्ही मला सोडून जासाल, एकटे जासाल, असं शक्यच नाही. असं कसं होईल? ऐसे ऐकोनी मूर्छा येऊनी धडकरी पडली. हे ऐकताच तिला एकदम चक्कर आला आणि चक्कर येऊन ते धडकनं खाली पडली नाही. धडकनं मूर्छा येऊन चक्कर येऊन ते खाली पडायला लागली. हे काही म्हणून पडता पडता गोसावी वरीचे वरी धरले. स्वामी हे काय असं काय करून राहिले तुम्ही, असं काय करून राहिले? आणि ते जमिनीवर पडायच्या पहिलेच स्वामींनी हात धरले, पाठीचे हात लावले आणि तिला अद्दरचे अद्दर उचललं. तिला जमिनीवर खाली पडू दिलं नाही. मग फुटे याचेनी पदरे वारा घालूनी सौपे केले. आपल्या खांद्यावर जो उपरणं होतं ते उपरणं घेतलं, उपरण्यानं वारा घातला, उपरण्यानं वाला घातला, एक ओला कपडा केला, अंगेशी धरुणी झाडिली. एक ओला कपडा केला, ओला कपड्यानं तोंड पुसलं. तोंड पुसल्यानंतर आगेशी धरुणी झाडिली. एक कपडा हाती घेतला
कपडा हाती घेतला आणि तिच्या चेहऱ्यावर माती गीती जे म्हणजे पडत होती ना, तर ते स्वामींनी तिच्या चेहऱ्यावरची माती गीती काढली, सर्व चेहरा सर्व पुसपास केला. सगळेची उदगे नेत्र पुसिले, एक कपडा ओला केला आणि ओला कपडा करून त्यांचे डोळे वगैरे पुसले त्या राणीचे स्वामींनी. मग म्हणितले, हे काही येथोनी ऐसे या काही होई जेल, तुमते सोडून रे के जाईल, हे तुमते चाळविताये. स्वामी म्हणाले, असं कसं म्हणता तुम्ही, मी तुम्हाला सोडून जाईन काय, मी तुमची चेष्टा करत होतो, मग तुमची मजा घेत होतो, तुम्ही काय म्हणता म्हणून तुमची चेष्टा करत होतो. असं शक्यच नाही की मी तुम्हाला सोडून जाईन म्हणून, मी तुमची चेष्टा करत होतो. मग गोसावी बीजे केले तेवढे ते अशी स्वरूप दर्शन, विद्या संक्रमिली. मग गोसावी तेथोनी बीजे केले. मग महदासेने विचारलं स्वामींना, जी स्वामी राया, त्यावेळेस ती बाई जी होती म्हणजे राणी, विवाह झाल्यानंतर एकटी कशी राहिली, एकटी कशी राहिली, ती पाहतच राहिली. तिचे नाव हंसाईसा. मग स्वामी म्हणाले, बाई, आम्ही तिथून ज्यावेळेस निघालो, काय आम्ही ज्यावेळेस तिथून निघालो तर तिला हे दृष्टिक्षेप झाला आणि आम्ही जोपर्यंत नजरचे आड होत नाही तोपर्यंत ती आम्हाला पाहतच राहिली. तिचं नाव होतं हंसाईसा. तिला स्वरूप दर्शन विद्या संक्रमिली. म्हणजे ज्या टाइमला स्वामी निघाले तो स्वरूप विद्या संक्रमित दर्शन, म्हणजे ते कुठेही पाहिन, काही पाहिन, कशी पाहिन, तर तिला स्वामी आपल्या नजर समोरच दिसतील, अशी विद्या तिला हे झाली. आणि मग स्वामी निघाले, जोपर्यंत स्वामी नजरच्या आड होत नाही तोपर्यंत ते स्वामींना पाहतच राहिले. कशामुळे, स्वरूप दर्शन. स्वरूप म्हणजे सौंदर्य दर्शन, त्या सौंदर्याचे दर्शन विद्या संक्रमिली, म्हणजे माझं जे शरीर सृष्टी आणि चेहरा मोहरा हा सर्व तुला दिसतच राहील, अशी विद्या तिला संक्रमित झाली. मग कशी राहिली, ती पाहतच राहिली, ती नाव हंसाईसे. तर मी जोपर्यंत नजराआड झालो नाही तोपर्यंत माझ्याकडे ते पाहतच राहिले, आणि तिचं नाव होतं हंसाईसा. ती आई वडिलांची आवडती होती, सूर्याची किरणे सहन होईना, आम्ही आणती असते तर ती आली असती. मग स्वामी म्हणाले, ती एकुलती एक पोरगी होती, तिनं कधी सूर्यप्रकाश पाहिला नव्हता, कधी उन्हातानात कुठं गेली नाही, काहीच नाही, कसंच नाही. आणि अशी अवस्था असताना राजाची, त्या घोड्याच्या व्यापाऱ्याची एकुलती एक पोरगी होती, रूपसुंदरी होती, देखणी होती, आणि तिनं ऊन हवा पाणी काही बाहेरचं पाहिलं नव्हतं. त्याच्यामुळे त्यांना आम्ही ही विद्या दिली. कोणती, स्वरूप दर्शन विद्या संक्रमिली. म्हणून स्वरूप दर्शन म्हणजे का, ही व्यक्ती समोर आहे जशीची तशी 32 लक्षणे सौंदर्यमूर्ती स्वामींजी आहे, विद्या संक्रमिली, ही विद्या त्या बाईला संक्रमित झाली. म्हणजे ते केव्हाही पाहिन तर ते तिला असं वाटेल की स्वामी माझ्या समोरच आहे. ती विद्या तिला दिली. ती विद्या दिल्यानंतर स्वामी निघाले. ते जोपर्यंत स्वामी आहेत, मग तिला खंत नव्हतीच की स्वामी माझ्याजवळ दूर चालले म्हणून, ती खंत तिला नव्हतीच. तिला वाटते की आपल्या समोरच आहे, आपल्या समोरच आहे स्वामी. आणि जोपर्यंत स्वामी नजराआड होत नाही तोपर्यंत ते
पाहतच राहिली आणि ते जशी पाहत राहिली तशी ते विद्या तिला संक्रमित झाली. म्हणजे त्याच्यानंतर स्वामी नजरआड जरी झाले ते तिला असं वाटे की जसं डोमेग्रामची एक लीळा आहे. 10 मिनिट म्हणतो, 10 मिनिट बाकी आहे म्हणून सांगतो. एक डोमेग्रामची लीळा आहे. डोमेग्रामचा राजमठ, आणखी शिन्नस्थळी. तर शिन्नस्थळीला साधा होती आणि तिला तिची झोपडी होती राजमठाजवळ. मग ते संध्याकाळी स्वामींची अवसर गिवसर सर्व आटोपला. अवसर वगैरे सर्व आटोपल्यानंतर अंधार पडला. मग आता एकटी पोरीची जात इतक्या दूर कशी जाईल. मग ते म्हणे स्वामी म्हणाले साधे तुम्ही जा. मग ती म्हणली मला भेव वाटते एकटीला. आम्ही आहे ना म्हणे सोबत. काय आम्ही आहे ना सोबत. स्वामी शिन्नस्थळीलाच उभे होते. स्वामी शिन्नस्थळीलाच उभे होते. ते रस्त्याने निघले पण ते वळून पाहे तर तिला वाटे स्वामी माझ्या मागेच आहे. तिला काय वाटे स्वामी माझ्या मागेच आहे. तर मग ज्या टाईमला ते घरी पोहोचली मग साधेची आई म्हणे तू एकटी पोरीची नैतुरणी जात एवढी पोरगी इथं कशी आली, एवढ्या रात्री कशी आली. ते म्हणे माझ्या स्वामी माझ्यासोबत होते म्हणे. मी झोपडीत घुसेपर्यंत स्वामी माझ्या नजर समोर होते. तर जसे ती तिथली लीळा आहे त्याचप्रमाणे हे बाई जोपर्यंत स्वामींना पाहत राहिली तोपर्यंत त्यांच्या नजराळ होत नाही, तोपर्यंत स्वामी तिला नजरमध्ये दिसतच राहिले. अशाप्रमाणे स्वामी तिथून निघून गेले. दंडवत हो.